मित्रांनो, अखेर तो क्षण आलाय ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो. टी परीक्षेची तारीख अधिकृतपणे जाहीर झाली आहे. आता वेळ विचार करण्याची नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची आहे. तुमच्याकडे आता फक्त मोजकेच दिवस शिल्लक आहेत. या दिवसात तुम्ही काय वाचता आणि कशाचा सराव करता यावरच तुमचं जे टी पास होणं आहे ते अवलंबून आहे. पण काळजी करू नका, प्रतिमा मराठी तुमच्यासोबत आहे. आजच्या 16व्या भागामध्ये आपण बालमानसशास्त्राचे असे 25 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत, जे याआधीच्या परीक्षेत वारंवार विचारले गेले आहेत आणि ज्याचा सराव तुम्हाला या प्रश्नांचा सराव तुम्हाला टी-ई-टीमध्ये 100+ गुण कसे मिळतील याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला यावेळी टी-ई-टी पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायचे असेल तर आत्ताच प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण याच्या अगोदर 15 भागांमध्ये अगदी 360 डिग्रीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं अचूक विश्लेषण पाहिलेलं आहे. बघा, या मिशनमध्ये तुम्ही सामील व्हा, कारण आता तुम्हाला या ठिकाणी टी-ई-टी 100% पास व्हावंच लागणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपण आजचा हा विशेष भाग. बघा, आपण भाग 16पर्यंत आलेलो आहोत. 1000 प्रश्नांचा महासराव या ठिकाणी आपण करत आहोत. तत्पूर्वी आपण भाग 15मध्ये तुमच्यासाठी खास एक होमवर्क प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मी कमेंटमध्ये द्यायला सांगितलं होतं. बघा, या ठिकाणी पाहू शकता आपण, प्रश्न असा होता, अध्ययनाच्या प्रक्रियेत प्रेरणा डॅश डॅश. तर याचे पर्याय दिले होते. विद्यार्थ्यात अध्ययनाविषयी गोडी निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती मजबूत बनवणे, मागील शिकलेल्या नवीन उपागमापासून वेगळी करते आणि विद्यार्थ्यांच्या एका दिशेने विचार करण्याची योग्य होय. बघा, विद्यार्थ्यांच्या एका दिशेने विचार करण्यासाठी योग्य होय. तर या ठिकाणी बऱ्याच जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे, अध्ययनाच्या प्रक्रियेत प्रेरणा, विद्यार्थ्यात अध्ययनाविषयी गोडी निर्माण करणे. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. बघा, मानसशास्त्रामध्ये प्रेरणा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रेरणा ही अध्ययनासाठी एक अंतर्गत ऊर्जा निर्माण करत असते. चला आता प्रत्यक्ष आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. पहिला प्रश्न असा आहे, खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? या ठिकाणी असत्य असं विचारलेलं आहे आणि हा 2014 साठी त्या टी परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागेल. दुसरा पर्याय, साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकविणे अयोग्य आहे. तिसरा पर्याय, स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही. आणि चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या. याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे ना. पण बघा, नेमकं प्रश्न काय विचारला आहे, बालोद्यान पद्धतीवर अनेक टीका म्हणजे झालेल्या आहेत, तर दिलेल्या पर्यायापैकी कोणता आक्षेप जो आहे चुकीचा तो या ठिकाणी सांगायचा आहे. याचाच अर्थ असा की प्रत्यक्षात जी आपण म्हणजे ती गोष्ट जी आहे ती बालोद्यान पद्धतीचा दोष नाही आहे, तर वैशिष्ट्य सांगायचं आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये काय सांगायचं आहे, बालोद्यान पद्धतीचं वैशिष्ट्य सांगायचं आहे. फ्रोबेल यांच्या बालोद्यान पद्धतीचा मूळ गाभाच स्वातंत्र्य हा होता. मुलांनी नैसर्गिक वातावरणात आनंदानं आणि स्वतःच्या गतीनं खेळाच्या माध्यमातून शिकावं अशी ही पद्धत आहे. त्यामुळे मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. हा जो आक्षेप आहे तो असत्य आहे. बाकीचे सगळे आक्षेप आहेत आणि हा नाही आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शविते? हा सुद्धा 2014 सालीचा विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये पर्याय एक दिलेला आहे, बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. मॉन्टेसरी पद्धतीत
2.5 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनांवर भर दिला आहे आणि मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मॉन्टेसरी पद्धती वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिलेला आहे. मित्रांनो, या या ज्या भाग आहे याच्या नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथं जाऊन डाउनलोड करा. त्याचा पासवर्ड या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये सांगितलेला आहे. तुम्ही व्यवस्थित पहा, तो पासवर्ड तिथं टाका आणि ती PDF डाउनलोड करा, कारण तुम्हाला परीक्षेला जाता जाता ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे एक रिव्हिजन टाकण्यासाठी. पहिला पासवर्ड आहे 15. चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, ही जी मॉन्टेसरी पद्धती आहे ही बघा वैयक्तिक शिक्षण आणि कृतीवर भर देते. बालोद्यान पद्धतीत जी फ्रोबेल यांची आहे, सामूहिक खेळ आणि गाण्यांना महत्त्व दिले आहे. तर डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांच्या पद्धतीमध्ये वैयक्तिक विकास आणि मुलांच्या स्वतःच्या हाताने करण्याच्या कृतीवर जास्त भर दिलेला आहे. तर मित्रांनो, डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेला अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. मारिया मॉन्टेसरी यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेला कासा दे बांबिनी हे नाव दिलं होतं. बघा, एक एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. बालोद्यान म्हणलं की सामूहिक आणि मॉन्टेसरी म्हणलं की वैयक्तिक, या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडला की हे लक्षात येऊन जाईल. बालोद्यान म्हणजे सामूहिक आणि मॉन्टेसरी म्हणलं की वैयक्तिक. चला पुढचा प्रश्न पाहूया. बालमानसशास्त्र म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. मुलांच्या शारीरिक वाढीचा अभ्यास, मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास, मुलांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास आणि चौथं दिलेलं आहे मुलांच्या सामाजिक विकासाचा अभ्यास. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास. चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? या ठिकाणी पर्याय दिलेला आहे 0 ते 2 वर्ष, 12 ते 4 वर्ष, 4 ते 6 वर्ष आणि या ठिकाणी 6 ते 8 वर्ष. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6 ते 8 वर्ष. याला आपण मूर्त क्रियात्मक कालखंड असं म्हणतो. जीन पियाजे यांच्या मते साधारणपणे वयाच्या 7व्या वर्षापासून मुलांमध्ये तर्कसंगत आणि मूर्त विचार करण्याची क्षमता विकसित होऊ लागते. या वयात मुले वर्गीकरण करणे, संख्यांची संकल्पना समजून घेणे आणि वस्तूंच्या आधारे विचार करणे, त्या विचार करायला ते शिकत असतात. पुढील प्रश्न बघा. बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे? पर्याय 1, मुलांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास. पर्याय 2, मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास. पर्याय 3, मुलांच्या शारीरिक विकासाचा अभ्यास आणि पर्याय 4, मुलांच्या सामाजिक कौशल्यांचा अभ्यास. तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास. बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश मुलांच्या जे वर्तन आहे त्याच्या मागील कारण शोधणे हा असतो. मुलांच्या आवडीनिवडी, भीती, आनंद आणि त्यांच्या प्रतिक्रिया या सर्व त्यांच्या भावनिक आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळं बालमानसशास्त्राचा जो प्राथमिक हेतू आहे तो मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास करणे हा आहे. पुढे बघा. बालमानसशास्त्रात स्व म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. मुलांच्या सामाजिक कौशल्यांचा अभ्यास, मुलांच्या आत्मसमर्पणाचा अभ्यास, मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे आणि चौथा पर्याय मुलांच्या शारीरिक स्वास्थ्याचा अभ्यास. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे. बघा, बालमानसशास्त्रात स्व म्हणजे सेल्फ ही संकल्पना मुलाच्या आत्मबोधाशी संबंधित असते. जेव्हा एखादे मूल स्वतःच्या गरजा, आवडी, क्षमता आणि भावना ओळखू लागते तेव्हा त्याच्यात स्वची जाणीव विकसित होत असते.
पुढील प्रश्न, बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? पर्याय दिलेले आहेत: जीवशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मानसशास्त्र. मानवी मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. यात बोधात्मक मानसशास्त्र नावाची एक उपशाखा प्रामुख्यानं बुद्धिमत्ता, स्मृती, विचारशक्ती आणि भाषा विकास यांच्यासारख्या बौद्धिक क्षमतांचा अभ्यास करत असते. बाकीचे शास्त्र तुम्हाला सर्व माहिती आहेत. पुढील प्रश्न, बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास कोणत्या वयातील मुलांसाठी केला जातो? पर्याय दिलेले आहेत: नवजात बालक, बालवयीन मुले, किशोरवयीन मुले, प्रौढ मुले. तर या ठिकाणी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बालवयीन मुले. पुढचा प्रश्न बघा, बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दिलेले आहेत: मुलांचे मानसिक स्वास्थ्य, मुलांचे शारीरिक स्वास्थ्य, मुलांचे शैक्षणिक स्वास्थ्य आणि मुलांचे सामाजिक स्वास्थ्य. सर्वांना माहिती आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुलांचे मानसिक स्वास्थ्य. बघा, मुलांच्या वर्तनामागील अभ्यास किंवा त्यांची मानसिक प्रक्रिया समजून घेणं आणि त्यांच्या भावनांचे व्यवस्थापन करणं आणि त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या मानसिक समस्या आहेत त्यांचं निराकरण करणं हे जे आहे ते मानसशास्त्रामध्ये होत असतं. जेव्हा मुलाचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते तेव्हाच त्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकास हा प्रभावीपणे होत असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावांमुळे येते? 2025ला विचारलेला प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, मी याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, तत्पूर्वी आपण पर्याय पाहू. पर्याय 1 दिलेला आहे गॅलॅक्टोसिमिया, 2 मंगोलिझम, 3 मायक्रोसिफली आणि 4 हायड्रोसिफिलीज. बघा, याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, गॅलॅक्टोसिमिया. आता नेमकं हे काय आहे ते आपण पाहू. हा एक चयापचय संबंधित जनुकीय विकार आहे. मेटाबॉलिझम जो असतो ना त्याच्याशी संबंधित आहे. यात शारीरिक म्हणजे या शरीरातील संप्रेरके जे आहेत आणि एन्झाईम्स यांच्या अनियमिततेमुळे रक्तातील गॅलॅक्टोज पचवता येत नाही. गॅलॅक्टोज हे एक साखरेचा प्रकार आहे, तो पचवता येत नाही आणि याच्यामुळं काय होतं, मेंदूवर परिणाम होतो आणि मतिमंदित्व येत असते. कळलं तुम्हाला? सिमिया जे आहे ते काय आहे? तो चयापचय संबंधित जनुकीय विकार आहे. त्याच्यामध्ये बघा, रक्तातली गॅलॅक्टोज जी आहे ती शर्करा ही पचवता येत नसल्यामुळे त्याचा मेंदूवर परिणाम होतो आणि मतिमंदित्व येत असते. मग इतर पर्याय का बरोबर नाहीत बघायचे आहेत ना, तर लक्ष द्या. मंगोलिझम हा जो आहे तो डाऊन सिंड्रोम आहे. हा 21व्या गुणसूत्राच्या त्रिसूत्रीकरणामुळे होत असतो, म्हणजे संप्रेरकामुळे होत नाही. कशामुळे होतो? गुणसूत्रामुळे होतो. पुढे बघा, तो मायक्रोसिफली नावाचं एक सांगितलेलं आहे. तर यात मुलाचे डोके आकारानं खूप लहान असतं. हे सहसा गर्भावस्थेतील संसर्ग किंवा जनुकीय कारणांमुळे हा रोग होत असतो. चौथा पर्याय या ठिकाणी दिला होता हायड्रोसिफिलीस. याच्यामध्ये बघा, मेंदूमध्ये पाणी साठल्यामुळं डोक्याचा आकार वाढत असतो आणि त्याच्यामुळं काय होतं, मतिमंदित्व येत असतं. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं आहे की शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे कोणता आजार होतो? गॅलॅक्टोसिमिया. पुढील प्रश्न, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? पर्याय दिलेले आहेत बघा, विल्यम वुंट, चार्ल्स डार्विन, जे.बी. वॉटसन आणि लॉयड मॉर्गन. बघा, हा 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, विल्यम वुंट.
बघा, विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जाते. लक्षात ठेवा. त्यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथे जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी आहे ती स्थापन केलेली आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात ही व्याख्या डॅश डॅशने दिली होती. पर्याय दिलेले आहेत वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंट, मॅकडोगल. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॉटसन. जे बी वॉटसन यांना वर्तनवादाचे जनक मानले जातात. लक्षात ठेवा, वर्तनवाद शब्द आला तर हा जे बी वॉटसन यांच्याशी रिलेटेड असतो. त्याच्यामुळे बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी मानसशास्त्राला मन किंवा चेतना यांच्या अभ्यासातून बाहेर काढून केवळ दिसणाऱ्या वर्तनाचा अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. बघा, त्यांच्या मते मानसशास्त्र हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि प्रायोगिक अशा वर्तनाचे विज्ञान आहे. पुढील प्रश्न बघा, आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? पर्याय दिलेले आहेत वॉटसन, ॲरिस्टॉटल, थॉर्नडाईक आणि विल्यम वुंट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲरिस्टॉटल. बघा, ॲरिस्टॉटल हे प्राचीन ग्रीक तत्वज्ञ यांनी मानसशास्त्राची सर्वात पहिली व्याख्या केली होती. त्यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र असं त्यांनी सांगितलं होतं. पण सायकोलॉजी हा शब्द मूळ ग्रीक म्हणजे साईक म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे शास्त्र यापासून तयार झालेला आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं. पुढील प्रश्न बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? पर्याय दिलेले आहेत ॲरिस्टॉटल, सिगमंड फ्राईड, मॅकडोगल आणि मन. तर या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॅकडोगल. पुढील प्रश्न, मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहे? पर्याय दिलेले आहेत क्रो व क्रो, मॅकडोगल, वुडवर्थ आणि चौथा पर्याय फ्राईड. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिगमंड फ्राईड. बघा, सिगमंड फ्राईड जे आहेत यांना मनोविश्लेषणवादाचे जनक म्हटले जाते. ह्या गोष्टी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. मी जे सांगतोय की कोण कसा आहे, त्याचं कशाबद्दल काय माहिती, सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सिगमंड फ्राईड यांना मनोविश्लेषणवादाचं जनक मानले जाते. त्यांनी मानवी मनाचे 3 स्तर सांगितले. पहिला बोधावस्था, दुसरा उपबोधावस्था आणि तिसरा अबोधावस्था किंवा अवबोधावस्था. बघा, फ्राईड यांच्या मते आपल्या वर्तनावर आपल्या बोधात्मक जाणीवांपेक्षा अवबोधात्मक जाणीवांचा जास्त प्रभाव असतो. अवबोधात्मक म्हणजे ज्या दबलेल्या इच्छा असतात त्याचा. म्हणूनच मानसशास्त्र हे या दोन्ही जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं त्यांनी मानलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, तत्पूर्वी आपल्या व्हिडिओचा दुसरा पासवर्ड आहे 95. बघा, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय दिलेले आहेत ॲरिस्टॉटल, प्लेटो, मॅकडोगल, वॅटसन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲरिस्टॉटल. डी ॲनिमा नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेला आहे, सर्वांना माहिती आहे. बघा, पुढचा प्रश्न, व्यक्तिभिन्नते संदर्भात विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय दिलेले आहेत ॲरिस्टॉटल, विल्यम वुंट, प्लेटो, थॉर्नडाईक. याचं अचूक उत्तर आहे प्लेटो. बघा, प्लेटो हे महान ग्रीक तत्वज्ञ आणि ॲरिस्टॉटल यांचे हे गुरु होते. त्यांनी द रिपब्लिक हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी असे मांडलं की निसर्गात कोणतीही 2 व्यक्ती सर्वार्थाने सारखे नसतात. प्रत्येकाची आवड,
बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता वेगळी असते. त्यांच्या मते समाजात कष्टकरी, रक्षक आणि शासक असे वर्ग हे त्यांच्यातील व्यक्ती भिन्नतेमुळेच तयार झालेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न, बी इज इक्वल टू एस ओ आर असे वर्तनासंबंधी सूत्र पुढीलपैकी कोणी सांगितले? पर्याय दिलेले आहेत वुडवर्थ, मन, प्लेटो आणि वॅटसन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आर एस वुडवर्थ. या ठिकाणी चुकून 3 झालेलं आहे, परंतु याचं अचूक उत्तर आहे वुडवर्थ. लक्षात ठेवा. बघा, यांनी जे सूत्र सांगितलं त्या सूत्राचा नेमका अर्थ काय आहे? या सूत्राचा अर्थ असा सांगतो, बी म्हणजे बिहेवियर्स, ज्याला वर्तन म्हणतात. एस स्टिम्युलस, उद्दीपक. ओ ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, व्यक्ती किंवा प्राणी. आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. असे या ठिकाणी त्यांनी ते सूत्र सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, हे सूत्र वुडवर्थ यांनी सांगितलेलं आहे. बघा, वॉटसन यांनी काय केलं होतं, केवळ यस आणि आर म्हणजे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स असा विचार मांडला होता. परंतु वुडवर्थ यांनी त्याच्यामध्ये ओ जे ऑर्गॅनिझम म्हणजेच जीव या घटकाचा समावेश केला. आणि त्यांच्या मते एकाच उद्दीपकाला 2 वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या मानसिक स्थितीनुसार वेगवेगळा प्रतिसाद देऊ शकतात. म्हणूनच वर्तन हे केवळ परिस्थितीवर नाही तर त्या व्यक्तीवरही अवलंबून असते असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानतात? सर्वांना याचं उत्तर येत आहे. पर्याय 1 विल्यम जोन्स, 2 वुडवर्थ, 3 वॉटसन आणि 4 विल्यम वुंट. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विल्यम वुंट. बघा, विल्यम वुंट जे आहेत यांना फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजी मानलं जातं, म्हणजेच आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानलं जातं. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1879 मध्ये त्यांनी जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात जगातली पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. यामुळे मानसशास्त्र हे केवळ विचारांचे शास्त्र न राहता ते प्रायोगिक विज्ञान बनले होते. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? पर्याय दिलेले आहेत थॉर्नडाईक, सिगमंड फ्राईड, जॉन बी वॉटसन आणि या ठिकाणी बघा, जॉन बी वॉटसन आणि विल्यम जेम्स. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिगमंड फ्राईड. सिगमंड फ्राईड यांनी मनोविश्लेषणवाद हा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला. त्यांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून अबोधावस्था ही संकल्पना जी आहे ती जगासमोर आणली. बघा, इतर पर्यायाबद्दल सांगायचं झालं तर थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाद ही अध्ययन उपपत्ती मांडली. जे बी वॉटसन हे वर्तनवादाचे जनक आहेत. त्याच्यानंतर खाली चौथा पर्याय दिला आहे विल्यम जेम्स यांनी जे आहे ते कार्यवाद हा विचार मांडलेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला मनोविश्लेषणवाद जे आहे ते सिगमंड फ्राईड यांनी मांडलेला आहे, याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे व कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत सिगमंड फ्राईड, विल्यम जेम्स, विल्यम वुंट आणि वॉटसन. बघा, या ठिकाणी तुम्हाला तेच नावं दिसतील, परंतु तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे की कोण कोणत्या गोष्टीशी रिलेटेड आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विल्यम जेम्स. विल्यम जेम्स यांना अमेरिकन मानसशास्त्राचे जनकही मानलं जातं. त्यांनी 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. विल्यम वुंट यांनी मनाची रचना अभ्यासण्यावर भर दिला होता. तर विल्यम जेम्स यांनी, लक्षात ठेवा,
विल्यम वुंट यांनी मनाची रचना अभ्यासण्यावर भर दिला होता, तर विल्यम जेम्स यांनी मन कसं कार्य करतंय म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे आणि ते माणसाला पर्यावरणाशी जुळवून घेण्यास कशी मदत करतं यावर भर दिला. म्हणूनच त्यांना त्यांच्या विचार प्रवाहाला कार्यवाद असं म्हटलेलं आहे. बघा, इतर पर्यायाबद्दल सांगायचं झालं, आपलं उत्तर तर विल्यम जेम्स आहे, परंतु इतर पर्याय बघा. सिग्मंड फ्राईड जे आहेत ते मनोविश्लेषणवादाचे जनक आहेत. विल्यम वुंट जे आहेत ते आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहेत, जे जर्मनीचे होते. आणि वॉटसन हे वर्तनवादाचे जनक आहेत. त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका, या गोष्टी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचारप्रवाह कोणता? पर्याय दिलेले आहेत: वर्तनवाद, रचनावाद, कार्यवाद आणि मानवतावाद. आता तुम्हाला सगळं माहिती आहे, रचनावाद कोणाचा आहे, वर्तनवाद कोणाचा आहे, कार्यवाद, कारण आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टीमध्ये मी सांगितलं आहे आणि तुम्हाला ते क्लिअर झालेलं आहे ना. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मानवतावाद. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला कळलं असेल, मागे ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचा फायदा हा प्रश्न सोडवताना झालेला आहे आपल्याला, है ना. त्यामुळं आपण व्यवस्थित हा व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ बनवायला खरंच खूप मेहनत लागते. आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला मानसशास्त्रामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवून देण्याची गॅरंटी मी देतो. आपल्या नोट्सचा तिसरा पासवर्ड आहे 36. चला बघा, या ठिकाणी कार्ल रॉजर्स जे आहेत बघा, अब्राहम मास्लो आणि कार्ल रॉजर्स यांनी मानवतावादी विचारप्रवाहाचा पाया रचला होता. मानवतावाद सांगतो की प्रत्येक माणूस स्वभावतः चांगला असतो आणि त्याच्यात स्वतःचा विकास करण्याची क्षमता असते. रॉजर्स यांनी क्लायंट सेंटर्ड थेरपी आणि स्वसंकल्पना यावर विशेष भर दिलेला होता. आता इतर पर्याय का नाहीत हे तुम्हाला तर स्वतःलाच कळून गेलंय ना, कारण वर्तनवाद हा वॉटसन आणि स्किनर यांनी मांडला, रचनावाद हा विल्यम वुंट आणि टिचनर यांनी मांडला आणि कार्यवाद हा विल्यम जेम्स यांनी मांडलेला आहे. बघा पुढचा प्रश्न, 1879 मध्ये जर्मनीत पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. पर्याय दिलेले आहेत: विल्यम वुंट, विल्यम जोन्स, जे.बी. वॉटसन आणि वुडवर्थ. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विल्यम वुंट. बघा, विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जाते. त्यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठामध्ये जगातील पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. बघा, वुंट यांनी अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर करून मानवी संवेदना, भावना, प्रतिमा यांचा शास्त्रीय अभ्यास सुरू केला. यामुळं मानसशास्त्र हे केवळ तत्वज्ञानाचा भाग न राहता एक स्वतंत्र प्रायोगिक विज्ञान बनलेले आहे. बघा, इतर पर्याय का बरं नाही आहेत? मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की विल्यम जोन्स जे आहेत यांनी अमेरिकेत कार्यवादाचा पाया रचला, पण पहिली अधिकृत लॅब वुंट यांचीच मानली जाते. आता जे.बी. वॉटसन जे आहे, आपला तिसरा पर्याय दिलेला आहे. जे.बी. वॉटसन हे वर्तनवादाचे जनक आहेत, ज्यांनी म्हणजे 20व्या शतकामध्ये काम केलेलं आहे. आणि चौथा पर्याय वुडवर्थ दिलेला आहे. तर वुडवर्थ यांनी B=SOR हे प्रसिद्ध सूत्र मांडलेलं आहे. बघा, आता पुढील प्रश्न, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय दिलेले आहेत: विल्यम वुंट, जे.बी. वॉटसन, विल्यम जोन्स आणि चौथा पर्याय वुडवर्थ. या ठिकाणी लक्षात ठेवा, हे प्रश्न तिथंच फिरत आहेत, परंतु तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून जात आहेत. याचं अचूक उत्तर आहे विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वुंट यांनी 1879 मध्ये लिप्झिग येथे पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळवून दिला. बघा, त्यांनी मनाची रचना समजून घेण्यासाठी काय केलं? प्रयोगांचा वापर केला, म्हणून त्यांना या शाखेचे जनक मानले जाते. आणि या भागाचा शेवटचा प्रश्न, मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास
कोणत्या शाखेतील आहे? आपण सर्वजण सांगू शकता. बघा, कमेंट करून याचं उत्तर सांगायचं आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र आणि चौथा पर्याय भौतिक शास्त्र. अगदी सोपं आहे आणि आजच्या या भागातले प्रश्न देखील सोपेच होते. पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला थोडेसे चॅलेंजिंग असणार आहेत. बघा, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे मानसशास्त्र. मानसशास्त्र हे बघा, आधुनिक काळात मानसशास्त्राची सर्वात स्वीकारार्ह व्याख्या म्हणजे काय सांगितली होती? मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास, अशी व्याख्या सांगितली होती. मित्रांनो, या ठिकाणी आजच्या भागातले 25 प्रश्न पूर्ण होत आहेत. तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? पर्याय दिलेले आहेत: योग्य आहार, योग्य शिक्षण, योग्य वातावरण आणि पर्याय चौथा दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तुमच्यासाठी पुढील भागामध्ये याच्यापेक्षाही चांगले आणि चॅलेंजिंग प्रश्न आपण पाहणार आहोत, जे मागील परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तर तुम्हाला माहीतच आहे की आपण एकदम परिपूर्ण असं त्याचं विश्लेषण घेत आहोत. चला, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. भेटू असंच भाग 17 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.